येत्या 26 जानेवारीला आपण सर्व गणतंत्र दिवसाचे 71 वर्ष पूर्ण करत आहोत। या गेलेल्या 71 वर्षात आपल्या भारताने काय मिळवले आणि काय गमावले याच विषयावर चर्चा करण्यासाठी आपण या गणतंत्र दिवसानिमित्त काल, आज आणि उद्या या सर्व विषयांवर चर्चा करणार आहोत। आरआरसी नेटवर्कच्या प्रजासत्ताक भारत काल, आज आणि उद्या या कार्यक्रमामध्ये मी पूजा काळे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आहे। येत्या 26 जानेवारीला म्हणजे उद्या आपण गणतंत्राचे 71 वर्ष पूर्ण करत आहोत आणि या 71 वर्षात आपल्या भारताने खूप घटना पाहिल्यात। या घटनांबाबतच आज चर्चात्मक कार्यक्रम आपण इथे नेहरू पार्क यांच्या सहकार्याने आयोजित केलेला आहे। तर त्यासाठी सर्वप्रथम नेहरू पार्कचे खूप खूप धन्यवाद या कार्यक्रमाच्या सहकार्यासाठी। आणि आपण आता आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत आणि कार्यक्रमामध्ये सहभागी आहेत आपल्या अकोल्यातले सजग नागरिक, प्रतिष्ठित नागरिक ज्यांना सर्वांना आपण ओळखता आणि आज या 71 वर्षाच्या पूर्तीनंतर आपल्या भारताने काय कमावलं, काय गमावलं या सगळ्या विषयावर ते आपल्याशी चर्चा करणार आहेत। सुरुवात तुमच्यापासून करतो आहोत। आपलं नाव? माझं नाव आहे नागसेन जगन्नाथ अंबोरे। काय वाटतं आज 71 वर्ष आपण पूर्ण करतो आहोत, आपला प्रजासत्ताक भारत खरंच प्रजासत्ताक आहे का? खरं तर भारताने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जरी आजवर प्रगती केली असेल, परंतु आजही आपल्या देशातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध नाही आणि आपल्या देशातील लोकही आजही स्वतंत्र नाहीत। आजही आपल्या शेतकऱ्यावर अन्याय होतो। तर मला वाटतं आजही आपण स्वातंत्र्य मिळूनही आजही आपण पारतंत्र्यात आहोत असं कुठेतरी आम्हाला वाटायला लागतं। खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक आपण तेव्हा होईल जेव्हा शेतकऱ्यांचे राज्य येईल, शेतकऱ्यांच्या हाती सत्ता येईल आणि शेतकऱ्याची मुलं हे सत्तेवर येतील असं मला वाटतं। कारण असं म्हटलं जाते की तुम्हाला जर 2 वर्षाची बेगमी करायची असेल तर धान्य पेरा, तुम्हाला जर 4-5 वर्षाची बेगमी करायची असेल तर माणसं पेरा, परंतु तुम्हाला हजारो वर्षाची बेगमी करायची असेल तर माणसे पेरा आणि चांगले विचार पेरा। तर अशी चांगल्या विचाराची माणसं जेव्हा राजकारणात येतील तेव्हा खऱ्या अर्थाने आपण प्रजासत्ताक होऊ असं मला वाटते। वर्षानुवर्ष खूप ज्वलंत आहे आणि अगदी मनाला भिडणार आहे आणि या शेतकऱ्यांच्या मुद्द्यापासूनच आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात केली आहे। त्यानंतर आपल्याबरोबर आहेत विशाल नंदगवळी। विशाल सर, काय वाटतं आपल्याला 71 वर्ष पूर्ण होतात आहे आणि गणतंत्र आपला भारत, प्रजासत्ताक आपला भारत, पण खरंच वाटते आहे का की प्रजेच्या हाती सत्ता आहे? मुळात 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि 26 जानेवारी 1950 रोजी आम्ही आपल्या भारताला एक असामान्य अशी लोकशाही आम्ही या ठिकाणी स्वीकारलेली आहे। त्या लोकशाहीच्या जोरावरती सामान्य लोकांच्या हाती असामान्य अशी सत्ता दिली, परंतु त्या असामान्य सत्तेच्या जोरावरती त्यांनी या 71 वर्षामध्ये भारताला सुजलाम आणि सुफलाम करण्याचं जे स्वप्न होतं ते पूर्ण करायला पाहिजे होतं। परंतु मात्र आजच्या काळामध्ये ज्याला आम्ही प्रजासत्ताक म्हणतो म्हणजे प्रजेच्या हाती सत्ता असणं, परंतु त्या प्रजेला जेव्हा सत्तेपासून वंचित ठेवता येतं त्यावेळेला असं वाटतं की खरंच आम्ही आज प्रजासत्ताक झालो आहे का? कारण 71 वर्ष पूर्ण झाली, परंतु अण्णाभाऊ साठे ज्या वेळेला 16 ऑगस्ट 1947 रोजी आझाद मैदानावरून म्हणतात की ये आज़ादी झूठी है, इस देश की जनता भूकी है, आणि तोच प्रश्न गेला 71 वर्षानंतर म्हणजे 7 दशके पलटल्यानंतर सुद्धा आमचे अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण हे जे मूलभूत गरजा आहेत, ह्या मूलभूत गरजा जर इथली सत्ता आणि आतापर्यंत होऊन गेले सत्ताधारी जर सोडवू शकत नसतील तर मुळामध्ये खऱ्या अर्थानं प्रजा आज सुखी संपन्न आमच्या देशात आहेत का, हा मुळात प्रश्न आहे। बरोबर। आणि सोबतच या पूर्ण गेलेल्या वर्षभरात भरपूर मुद्दे असे होते की प्रचंड उलथापालथ आपल्या भारतामध्ये झाली आहे। तर त्यामधला असा कुठला मुद्दा आहे की तुम्हाला वाटतोय की खूप प्रभावित होता या गेलेल्या वर्षामधल्या? गेलेल्या वर्षामध्ये प्रजासत्ताक दिन हा जो आपण मानतो तर त्यानुसार असं म्हणजे काही वाटत नाही मला की बा बेकारी खूप वाढलेली आहे। बेकारी जेव्हा दूर होईल तेव्हा मला वाटेल की बाबा सत्ता म्हणजे सत्तेच्या हातात आलेली आहे, तोपर्यंत तर काही हे नाही। लताताई, आपण बघितलं की गेल्या वर्षामध्ये महिलांवरील अत्याचार आणि या सगळ्या गोष्टीलाही भारताने खूप जबरदस्त तोंड दिलं। सगळ्या गोष्टी नागरिकांमध्ये उद्भवल्या, ते उभे राहिले विरोधात। पण काय वाटते, प्रशासनाने असा कुठला निर्णय घेतला आहे का की महिलांची सुरक्षा खरंच आता आपल्याला गंभीरतेने घ्यायला पाहिजे? जेवढी घ्यायला तेवढी काही घेण्यात आलेली नाही आहे। भरपूर म्हणजे त्याला हे लागेल, कारण की जे व्हायला पाहिजे
हे नको, पण तरी म्हणजे लक्ष देऊन जर हे केलं तर हे जे महिलांवर अत्याचार होतात ते कमी होतील. म्हणजे होत आहे, पण एवढं म्हणजे हे मिळालं नाही आहे, तेवढा रिझल्ट नाही आहे तेवढा. दिव्यांगांचे बरेच प्रश्न आपल्या अकोल्यात अजूनही अनुत्तरितच आहेत, तर काय सांगणार तुम्ही? सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आपल्या चॅनलच्या माध्यमानं, कारण की हे चॅनल असं काम करत आहे की प्रजासत्ताकच्या माध्यमानं हा जो एक ज्वलंत विषय हाताळतोय की प्रजासत्ताक आपल्याला मिळाला आहे, स्वातंत्र्य मिळालं आहे, पण त्याचा उपभोग आपण कसा घेतला पाहिजे किंवा आपण कोणत्या दिशेनं गेलं पाहिजे. आपलं स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही 70 वर्षानंतर आपण माणसासारखं माणूस म्हणून वागतो आहोत का, हा महत्त्वाचा एक प्रश्न आहे. तर आणि आम्ही दिव्यांग आर्ट गॅलरी अकोलाच्या माध्यमानं संपूर्ण भारतात आम्ही काम करतोय. जसं राज्यसभा आहे, लोकसभा आहे, या संसदेच्या सभागृहात सर्वांना एक आपला प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार आहे. परंतु इतक्या वर्षानंतरही घटना आपल्याला मिळाली असूनही दिव्यांगांना कुठेतरी तिथे एक स्थान मिळावं हा प्रश्न अजूनही त्याचं उत्तर मिळालेलं नाही. किंवा संसदेत, लोकशाहीत दिव्यांगांना कुठेतरी एक MLA व्हावं किंवा एखादा मंत्री व्हावं याच्यासाठी सरकारने किंवा तत्सम संघटनांनी कोणताही प्रयत्न केला नाही आहे. परंतु दिव्यांग आर्ट गॅलरीच्या माध्यमानं आम्ही विविध संघटनांच्या माध्यमानं हा एक लढा लढतो आहे आणि दिव्यांगांना कुठेतरी एक मानाचं स्थान मिळावं, सरकार बनवण्यात एक चांगलं स्थान मिळावं. यावर्षी अकोला जिल्ह्यात 92% मतदान दिव्यांगांनी केलेलं आहे. सर्वाधिक भारतात असं मतदान झालेलं आहे. परंतु या मतदानानंतरही दिव्यांगांचे जे प्रश्न आहेत ते अजूनही अनुत्तरित आहेत. तर याच्यासाठी आम्हाला काम करायचं आहे आणि आपल्या माध्यमानं मी हेच सांगेल की आम्हाला माणुसकीची गरज आहे, भीक नको. परंतु जे दिव्यांग बांधव आहे ते त्यांच्या कर्तृत्वाने काय करू शकतात, एक वैज्ञानिक होऊ शकतात, शिक्षक होऊ शकतात, चांगले नागरिक होऊ शकतात आणि देशाचं रक्षण सुद्धा ते करू शकतात. तर त्या माध्यमानं त्यांना संधी देण्याची गरज आहे आणि मला हे सांगायचं की संधी हवी आहे दिव्यांगांना आणि हेच मोठं आव्हान या शतकातलं दिव्यांगांसमोर किंवा समाजासमोर राहील असं मला वाटतं. बरोबर विशाल सर. आणि ही संधी दिव्यांगांसाठी कुठल्या स्वरूपात तुम्हाला हवी आहे की जेणेकरून आज आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रशासनापर्यंत ते पोहोचेल आणि त्या संधी तुमच्यापर्यंत येतील? बिलकुल. प्रशासनाला मला एवढंच सांगायचं आहे की दिव्यांगांना आपण एक 5% अनुदान देतो किंवा 5% त्यांना राखीव जागा देतो, परंतु प्रत्यक्षात ह्या राखीव जागा किती पद्धतीनं भरल्या जातात आणि भरल्यानंतरही त्या दिव्यांगांना कशा पद्धतीनं ट्रीटमेंट दिली जाते, त्यांच्या शिक्षणाचा कसा फायदा एक राष्ट्र घडणीसाठी होऊ शकतो याचा विचार केला जात नाही. तर मला असं वाटतं की दिव्यांग आर्ट गॅलरीच्या माध्यमानं जर सरकारनं आमच्यासोबत टायअप केलं तर अशा पद्धतीनं आम्ही त्यांना दिव्यांगांना चांगलं प्रशिक्षण देऊन त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी आम्ही मदत करतो. आणि ऑलरेडी आमचे दिव्यांग बंधू शिक्षणाच्या वाटेनं चालतात आहे आणि आज संपूर्ण भारतात दिव्यांग बांधव आमचे 400 ते 500 बांधव आज नोकरीला लागलेले आहेत दिव्यांग आर्ट गॅलरीच्या माध्यमानं. तर मला असं वाटतं की जर ही संधी आम्हाला मिळाली, एक प्रशिक्षण देता आलं, सरकारी कर्मचारी पण काही दिव्यांग आहेत, त्यांच्या पण बऱ्याचशा समस्या आहेत पण त्या पण अजून अनुत्तीर्णित आहेत, तर त्या पण सोडवण्यासाठी दिव्यांग आर्ट गॅलरी सरकारसोबत आहे. फक्त सरकारनं आमचा साथ घेतला पाहिजे आणि आमचा विचार केला पाहिजे, एवढीच माझी मागणी आहे. धन्यवाद. यानंतर आपल्याबरोबर आहेत चंद्रकांतजी झटाले, आपल्या अकोला शहरामधले एक धडाडीचे समाजसेवक आणि कार्यकर्ते. गेलेल्या वर्षामधला सगळ्यात लांबलेला मुद्दा तुम्हाला कुठला वाटतो आणि खरंच की तो मुद्दा एवढा लांबायला पाहिजे नव्हता आणि त्याचा रिझल्ट लवकर लागायला पाहिजे होता? असे बरेचसे मुद्दे आहेत आपल्या देशातले जे लांबले आहेत. एक जो आपला राम मंदिराचा मुद्दा अनेक वर्ष जो चालू होता, ज्याच्यावरती अनेक वर्ष राजकारण चाललं आपल्या देशाचं, तो एक मार्गी लागला आहे. पण हे मुद्दे जेव्हा मार्गी लागतात तेव्हा एक प्रश्न आपल्या डोक्यात नेहमी येतो, जेव्हा 370 असेल, राम मंदिर असेल, तर 370चा तो मुद्दा निकाली लागला किंवा राम मंदिराचा लागला तर किती लोकांना रोजगार मिळाला, त्याच्यातून किती लोकांचं पोट भरलं गेलं, देशाची जी मंदी आहे ती उंचावली का, देशाचा जो आर्थिक उच्चांक आहे तो उंचावला का, किंवा ज्या की देशातल्या समस्या आहेत त्या सुटल्या का. तर जे महत्त्वाचं आहे, जे लोकांना पाहिजे, कसं आहे, 26 नोव्हेंबर 1949ला आपलं जे संविधान होतं, जो समानतेचा अधिकार कुठल्याही धर्माने किंवा धर्मग्रंथाने आपल्या भारतीयांना दिला नाही, तो समानतेचा अधिकार
राज्यघटनेतून प्रत्येक भारतीयाला मिळाला. ते राज्यघटना लिहून तयार झाल्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी जे आपण भारतीयांनी, आम्ही भारताचे लोक, ते संविधान आम्ही आमच्या प्रती म्हणजे सार्वभौम म्हणजे सुप्रीम, म्हणजे आम्ही भारताचे लोक सुप्रीम आहोत या देशात. आमचं राज्य आहे, जनतेचं राज्य आहे, प्रजेचं राज्य आहे. आतापर्यंत चालत आलं असं, थोड्याफार कमी जास्त घडामोडी होत होत्या, पण गेल्या काही वर्षात, आता 5-7 वर्षात असं होत आहे की लोकांचे जे प्रश्न आहेत, लोकांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण होत नाहीत. बेरोजगारी आहे, महागाई आहे, त्यानंतर या मूलभूत सुविधा आपल्या लोकांना भेटत नाहीत. हे ज्या लोकांच्या मागण्या आहेत हे सोडून 370, राम मंदिर किंवा त्याच्यानंतर एखाद्या शहराचं नाव बदलायचं, ज्या मागण्या लोक करत नाहीत त्या कशासाठी? आणि पहिले जे प्रजेचं राज्य आहे तिथं पहिले प्रजेचा अधिकार आहे, जी प्रजेची मागणी आहे ती पहिले पूर्ण करायला पाहिजे. पण प्रजा इथं डोकं फोडून मागत आहे की आम्हाला काय पाहिजे, आणि इथे सरकार जे पाहिजे नाही त्याला विरोध करते. आणि इथे सरकार काय करत आहे की जनतेने कितीही विरोध केला तर आम्ही आमची जे धोरणं आहेत ते आम्ही राबवणार आहोत. म्हणजे हुकुमशाहीकडे वाटचाल चालू आहे. म्हणजे प्रजासत्ताक जसं होतं अगोदर तसं या 4-5 वर्षात आता राहिलेलं वाटत नाही. आणि भविष्यात हे हुकुमशाहीकडे वाटचाल आहे. प्रजासत्ताक आपला देश हुकुमशाही देशाकडे वाटचाल करतो असं मला वाटत आहे. बरोबर आहे. बरेचसे असे मुद्दे आहेत, पण त्यापैकी एक मुद्दा जो आपण सांगितला की आपला आजचा युवक हा बेरोजगार आहे, आणि आपल्याबरोबर आज आपले युवा वक्ते अक्षय राऊत हे सुद्धा आहेत. तर अक्षय, मला असं वाटते की युवकांपुढे बेरोजगारी हा सर्वात महत्त्वाचा आणि खूप मोठा प्रश्न आहे की जो या सरकारने सोडवायला पाहिजे होता. तर काय बोलणार या प्रश्नावर? बेरोजगारी हा खरंच महत्त्वाचा प्रश्न आहे, परंतु बेरोजगारीचा विचार करत असताना, या देशाला प्रजासत्ताक म्हणत असताना 7 दशकं उलटून गेली, परंतु या देशातील साथ देणारे युवक एकाला एक आलेले आहेत का? खरं तर ज्या देशाला युवकांचा देश म्हटलं जातं, 65% तरुण आहेत, परंतु त्याच देशात मध्ये जर बेरोजगारीचा दर वाढत असेल तर मला वाटतं की ती चिंतेची बाब आहे. खरं तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांना अपेक्षित असणारा महासत्ता होणारं जे राज्य आहे, जे राष्ट्र आहे, ते राष्ट्र आम्ही उभं करू शकलो का? याचं जर कारण आम्ही कुठेतरी बघितलं तर गेल्या 70 वर्षांमध्ये, या 71 वर्षांमध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांचं व्हिजन 2020 हे स्वप्न हे फक्त कलाम साहेबांचं होतं म्हणून पूर्ण झालं नाही. जर ते स्वप्न या देशातील प्रत्येक युवकांना पाहिलं असतं तर ते पूर्ण झालं असतं. हा पहिला मुद्दा. ज्या वेळेला बेरोजगारीचा विचार केला जातो मधल्या तरुणांना रोजगार मिळत नाही. रोजगार नाही तर इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये देशाची जर विचार केला तर देश हा फक्त 0.6% ग्रोथ करतोय. तेवढंच नाही तर अर्थव्यवस्था ही जर अर्थतज्ञांच्या मते जर विचार केला तर ती फक्त 3% देखील खाली येऊन पोहोचलेली आहे. म्हणजे ज्या GDPचा दर उच्च असायला पाहिजे होता. म्हणजे आम्ही तंत्रज्ञानानं विकसित होण्याच्या भूमिकेमध्ये असताना देखील जर आम्ही देशाचं भविष्य उज्ज्वल करू शकत नसू तर यामागं मुख्य भूमिका कशाची असेल? कारण की आमच्या देशाचं संपूर्ण विश्वाला वैभव असणारं तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला अशी विश्वविद्यालय होते, आणि त्या विश्वविद्यालयानं संपूर्ण विश्वाला ज्ञान देण्याचं काम केलं, संपूर्ण जगाला ज्ञान देण्याचं काम केलं. परंतु आज आमच्या भारतामध्ये आम्ही महासत्ता होण्याच्या मार्गावर असताना आमच्या देशामध्ये अशी शिक्षण व्यवस्था आहे का? आणि जर अशी शिक्षण व्यवस्था नाही तर शिक्षण मंत्री असणारे जे माजी शिक्षण मंत्री होते ते असं विधान करतात की ज्यांची लायकी नाही त्यांनी शिकू नये. विचार करा, असे जर विधान आमचे शिक्षण मंत्री करत असेल तर नेमकं आम्ही 71 वर्षांमध्ये ज्यांच्या हातामध्ये आम्ही शिक्षणाची धुरा सोपवली त्या लोकांकडनं हे वाक्य आम्हाला अपेक्षित नाही. देशाला जर उज्ज्वल करायचं असेल तर सगळ्यात महत्वाची भूमिका शिक्षणाची, आणि मग शिक्षणाची भूमिका उज्ज्वल करत असताना आम्हाला फक्त कॉन्व्हेंटची पद्धती महत्वाची आहे का? तर नाही, तर गावामध्ये असलेल्या जिल्हा परिषदच्या शाळा बंद करण्यात येतात का? म्हणून शेतकरी जर शहरामध्ये आपल्या मुलाला शिकवण्यासाठी आणलं तर त्या मुलांचं शिक्षण करताना त्यांना शेतीकडे लक्ष कसं द्यावं? आणि मग 1947ला ज्यावेळेला आम्ही स्वतंत्र झालो आणि ज्यावेळेला आम्ही प्रजासत्ताक मांडलं, परंतु त्या प्रजासत्ताक नंतर तिथे शेतकऱ्यांच्या किती आत्महत्या झाल्या? आणि मग खऱ्या अर्थानं जर प्रजासत्ताक देश झाला असेल तर मग आज आमच्या देशामध्ये शेतकऱ्यांच्या किती आत्महत्या होतात? विचार झाला पाहिजे. याच्यावरती विचार होत नाही. शेतकऱ्यांचा मुद्दा जर ऐरणीवर आलेला असेल, शेतकरी दररोज फासावरती चढतोय, दर मिनिटाला फासावरती चढतोय. मला वाटतं की या देशाला
मला प्रजासत्ताक म्हणण्या अगोदर, प्रजासत्ताक हा शब्द येण्या अगोदर या भारत देशाला कृषीप्रधान म्हटलं गेलं. परंतु हा देश कृषीप्रधान आहे का, आणि जर तो कृषीप्रधान असेल तर इथल्या कृषीचीच हत्या का होते, हा देखील प्रश्न ऐरणीवर आला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचा, जिच्या गर्भाशयातून नवीन जीव जन्माला येतो आणि तो देशाचं भविष्य असतं, परंतु त्याच आईच्या उदरामध्येच त्या बाळाला मारलं जातं, नव्हे तर त्या आईलाच आज जाळून फुकून मारण्यात येत असेल, तर प्रश्न असा पडतो की या देशाची माता, या देशाची माय, या देशाची आई जी जननी आहे ती सुरक्षित आहे का. आणि जर ती सुरक्षित नसेल तर मला वाटतं की भारत मातेची कूस हे कुठेतरी वांज राहील येणाऱ्या काळामध्ये. या भारत मातेच्या गर्भाशयातलं गर्भ हा अतिशय सौम्यतेनं राहावं आणि ते येणाऱ्या काळामध्ये अतिशय प्रगल्भ आणि उज्ज्वल भारत घडवण्यासाठी सक्षमतेनं समोर यावं, हा प्रत्येकाचा निर्धार असावा. आणि या प्रजासत्ताक 71व्या प्रजासत्ताक दिनी मला वाटतं की 7 हा आकडा यामध्ये आलेला आहे. 70चा 7 ज्या वेळेला येतं की 7-1 म्हणजे सगळ्यांनी 7 होऊन एकत्र येऊन या देशाला प्रगल्भ आणि उज्ज्वल करावं, हीच या प्रजासत्ताक दिनानिमित्त मी सगळ्यांना आवाहन करेन. ज्याप्रमाणे सांगितलं की या देशात साथ खूप आवश्यक आहे आणि या देशातला प्रत्येक नागरिक त्याचे अधिकार आणि त्याची कर्तव्य हे त्याला माहिती असले तर ही साथ अतूट राहील. आणि हेच अधिकार नुकतेच आपल्या घटनेने दिलेले आहेत तृतीयपंथींना. तर हा सुद्धा एक मुद्दा आपल्या भारतात गेल्या वर्षामध्ये उचलला गेला. गेल्या काही वर्षांमध्ये या तृतीयपंथींनी स्वतःचा हक्क मिळवलेला आहे. पण काय वाटते आहे की आता तुम्हाला आणखी कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे? प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जे तुम्ही बोलवलंय त्याच्यासाठी धन्यवाद आणि सर्वांनाच प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. भारत हा लोकतंत्र देश असल्यामुळे आणि याच्यामध्ये सर्वात पहिले पंतप्रधान ही महिला असल्यानंतरही जेव्हा महिलांवर अत्याचार होतात आणि भारताच्या ज्या राष्ट्रपती होऊन गेल्या प्रतिभाताई पाटील, आणि एवढे मोठे मोठे पद हे महिलांना असून सुद्धा जेव्हा महिलांवर अत्याचार होतात तेव्हा खरोखरच वाटते की हा देश स्वतंत्र आहे का. डॉक्टर असो, इंजिनियर असो या मोलकरीण असो, त्यांच्यावर हे अत्याचार होतात आणि अत्याचार झाल्यानंतरही त्यांना न्याय मिळतो का. 15-15, 20-20 वर्ष जेव्हा त्यांच्या न्यायासाठी त्या लढतात तेव्हा हा न्याय त्यांना मिळतो का, हा एक मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा आहे की भारतासारख्या देशामध्ये जर किन्नरांना काहीच व्हॅल्यू नाही आहे. व्हॅल्यू म्हणजे जर आपण भारताच्या बाहेर गेलो तिथं फ्री ऑफ सगळं फ्री आहे. आणि भारत हा असा देश आहे की याच्यात किन्नरांना कोणतीही सुविधा नाही. आणि माझं मत असं आहे की किन्नरांना याच्यात अल्पसंख्याकमध्ये घ्यावं बस. RRC सिटी मैत्रीणच्या सदस्य आहेत ललिता चव्हाण काकू, ज्या नेहमीच ॲक्टिव्ह असतात आपल्या कुठल्याही उपक्रमामध्ये. तर आज आपला कार्यक्रम आहे भारताचं प्रजासत्ताक, आज, उद्या आणि काल. तर काय वाटतंय तुम्हाला की आपण 71 वर्ष पूर्ण करत आहोत, पण आपण आता त्या पातळीवर आहोत का की जिथे खरंच भारतातला नागरिक सुखी आहे? पण आपण या प्रजासत्ताक दिनाचा तुम्ही काल आणि उद्या आहे ना हे विचारलंय, तर याच्या आधी जे प्रजासत्ताक दिन येत होते तेव्हा सगळ्यांना इतका हर्ष होत होता की उद्या प्रजासत्ताक दिन आहे. आपण मग सगळी तयारी करत होते आणि सगळ्यांना उत्साह. दिवस निघाला की प्रत्येक ठिकाणी रांगोळ्या सजलेल्या असायच्या, सडा सारवण असायचा, शाळेच्या सगळ्या ट्रीप निघायच्या आणि पूर्ण प्रभात फेरी निघायची. त्याच्या सगळे मुलं अत्यंत उत्साही असायचे. आणि माझे वडील जे स्वातंत्र्य सैनिक होते त्यामुळे मला स्वातंत्र्याबद्दल जरा जास्तच आहे, म्हणून मी आज इथे आलेली आहे. आणि माझे वडील नेहमीच म्हणायचे की आम्हाला नेहमी गाणे वगैरे शिकवायचे स्वातंत्र्याचे. आणि सकाळीच उठून त्यांना खूपच हर्ष व्हायचा स्वातंत्र्य दिवसात. आणि आज आपल्या देशामध्ये मुली पण इतक्या म्हणजे असुरक्षित आहेत. आपण पाहतोच आहे आता, डॉक्टर असो, लेक्चरर असो, कोणी असो, पण त्यांना सुरक्षितता मिळत नाही आहे. ललिता चव्हाण काकूंनी सांगितल्याप्रमाणे आपण तुफानातून आपल्या भारताला सोडवून आणलं आणि या स्वतंत्र भारताची धुरा आता आपल्या युवकांच्या खांद्यावर आहे. पण या युवकांना साथ हवी आहे एकमेकांची आणि सोबत प्रशासनाची. तर आपल्या जिल्हा प्रशासनाकडून काय अपेक्षा आहेत की तेव्हा आपल्या जिल्ह्याचा प्रश्न सुटेल, आपल्या विदर्भाचा प्रश्न सुटेल आणि महाराष्ट्राचा प्रश्न सुटेल?
आपल्याला प्रथम युवकांना सज्ञान करणे गरजेचे आहे. कर्मवीर भाऊराव पाटील असं म्हणतात की युवकांना तुम्ही महत्त्वाचे स्थान द्या. प्रत्येक महापुरुषांनी युवकांना केंद्रस्थानी मानले आहे. म्हणून आज देशाची धुरा ही युवकांकडे आहे. तर युवकांना त्यांना त्यांची संधी उपलब्ध करून देणं आणि त्यांचे हक्क आणि अधिकार मिळवून देणं हे सर्वप्रथम जबाबदारी हे शासनानं किंवा शासनाच्या अधिकाऱ्यांना पार पाडायला हवी. युवकाला प्रत्येक क्षेत्रात त्याचं स्थान जे आहे ते मिळायला हवं असं मला वाटतं. आपली काय अपेक्षा आहे आणि जिल्ह्यातला सर्वात प्रभावी मुद्दा? मला असं वाटतं की अकोला जिल्ह्याचा जेव्हा विचार करतो तेव्हा अकोला जिल्ह्यामध्ये मोठमोठ्या प्रकारचे रोजगार मेळावे या ठिकाणी घेण्यात येतात, परंतु त्या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून खरंच युवकांना रोजगार मिळतो का? कारण याचा देखील मी साक्षीदार आहे की अनेक रोजगार मेळाव्यांमध्ये फॉर्म भरू असे गठ्ठे निर्माण होतात, परंतु कोणत्याही युवकाला रोजगार मिळत नाही. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे अकोल्यामध्ये राहणारे जे नागरिक आहे आजही भयावह परिस्थितीमध्ये आहेत. आज आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये जर एखाद्या ठिकाणी वयाच्या 5व्या 7व्या वर्षाच्या मुलीवर जर बलात्कार होत असेल तर अशा ठिकाणी स्वतःच्या मुली शाळेमध्ये पाठवताना अकोल्याची जनता काय विचार करते हा एक मोठा प्रश्न आहे. अकोल्याच्या प्रशासनाचा विचार करत असताना आम्ही सध्या स्वच्छ भारत सर्वेक्षण 2020च्या इकडे चाललो आहोत. मला मुद्दा असा मांडायचा आहे की ज्या वेळेला स्वच्छ भारत सर्वेक्षण करता येतं त्यावेळेला प्रत्येक रस्ता रंगवण्याचं काम इथली प्रशासन करते, परंतु ही प्रशासन गेल्या 4 वर्षापासून या स्वच्छतेकडे का लावत नव्हती हा मुद्दा महत्त्वाचा आहे. मोरणा मिशन अंतर्गत आम्ही मोरणाला स्वच्छ करण्याचं काम केलं, परंतु मोरणा स्वच्छ झाल्यानंतर त्याकडे लक्ष देण्याचं काम आम्ही केलं का? किंवा तीच मोरणा आज परत एकदा गटारीचे स्वरूप बनलं आहे का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आजही आमच्या अकोल्यामध्ये जे झोपडपट्टी आहेत, मी ज्या भागात राहतो त्या भागात नायगाव आहे, डम्पिंग ग्राउंड आहे, म्हणजे जे झोपडपट्टी आहे त्या झोपडपट्टींचा मुद्दा देखील आज महत्त्वाचा आहे. म्हणजे अकोल्यातला कचरा हा जिल्ह्याच्या बाहेर असायला पाहिजे होता, परंतु तो अकोल्यातला कचरा जर अकोल्यामधल्या वार्ड क्रमांक 1 मध्येच येत असेल, म्हणजे जिथून आमच्या अकोला जिल्ह्याची सुरुवात आहे तो वार्ड क्रमांक 1 मध्येच तो जर कचरा पडत असेल तर आम्ही कोणत्या सर्वेक्षणाला समोर जातोय हा महत्त्वाचा प्रश्न. म्हणून प्रशासनाला माझं असं विचारणं राहणार आहे की हा कचरा तुम्ही कधी या आमच्या अकोला जिल्ह्यातून बाहेर करणार आहे स्वच्छता अभियानाअंतर्गत. दुसरा मुद्दा आमच्या अकोल्यामध्ये असणारे जो बेरोजगारीचा मुद्दा आहे त्या बेरोजगारीच्या मुद्द्यासाठी फक्त तुम्ही मेळावे घेणार आहात की त्यासाठी खरंच काहीतरी करणार आहात? आता आमचे नवनिर्वाचित जे पालकमंत्री झालेले आहेत बच्चू कडूजी यांच्याकडनं फार मोठ्या अपेक्षा आहेत, आमचे आदर्श ते आहेत आणि म्हणून या अपेक्षांची पूर्तता त्यांनी करावी. शिक्षणाकडे अत्यंत महत्त्वाचं लक्ष घ्यावं. म्हणजे मनपाच्या शाळा या मनपाच्या शाळेची खिचडी करण्याचं काम आमचं प्रशासन करते आणि या अकोल्यामध्ये असणारे जे काही कॉन्व्हेंट्स असतील किंवा माउंट कॉन्व्हेंट सारखे असतील जे काही खाजगी शाळा आहेत यांना जास्त प्राधान्य देते. तर अशा वेळेस गरिबांचं शिक्षणाची पद्धत कुठेतरी यांना गरिबांना शिक्षणापासून वंचित ठेवायचा आहे का हा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून अकोल्यातील प्रशासनाला माझं असं आव्हान आहे की शिक्षणासाठी जे तुम्ही धोरण गरिबांना मोफत शिक्षण कसे मिळणार जे आमच्या संविधानामध्ये ऑलरेडी आहे, फक्त तुम्हाला ते अंमलात आणायचं आहे. आणि आमच्या देशाचं जे संविधान आहे त्या संविधानाच्या नुसारच आमचा देश आज अंमलामध्ये आणला पाहिजे. त्याचे जे मूल्य आहे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि धर्मनिरपेक्षता मूल्याला मी इथं जास्त दबाव देत आहे. कारण की सध्या अकोल्यामध्ये हिंदू मुस्लिम दंगल निर्माण करण्याचं काम जर होत असेल, धार्मिक मुद्द्यांना निर्माण करण्याचं काम, म्हणजे अमेरिकेचे ज्युनियर मार्टिन लुथर किंग असे म्हणतात की जी सत्ता आपल्या देशातले धार्मिक मसले कमी करत असेल ते चांगली लोक आहेत, परंतु जी लोक जे धार्मिक मुद्दे आहेत ते जर निर्माण करत असेल तर असं समजून घ्या की सत्ता काही वाईट लोकांच्या हाती लागली आहे. आणि म्हणून सध्या आमच्या देशाची परिस्थिती काय तर असं म्हटलं जातं की एका उजव्या बाजूला पक्ष बसते आणि डाव्या बाजूला विपक्ष बसते, परंतु सध्याच्या काळामध्ये कोण पक्षात आहे आणि कोण विपक्षात आहेत हाच मुद्दा मला लक्षात येत नाही. म्हणून विरोधी पक्ष म्हणून आमच्यासारख्या तरुणांना जर उभं राहत असेल तर तुम्ही सत्तेमध्ये असून करता तरी काय हा महत्त्वाचा प्रश्न आहे. अकोल्यातील प्रशासनाला पुन्हा एकदा नम्र सूचना करतो की आमच्या अकोल्याचे विचार करत असताना स्वच्छतेच्या बाबतीत, शिक्षणाच्या बाबतीत आणि रोजगाराच्या आणि आमच्या अकोल्यातल्या नागरिकांच्या भयमुक्त कसं करण्यात येईल याकडे आपण लक्ष द्यावं. आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या भरपूर शुभेच्छा. एकदम छान आणि रोखठोक विचार मांडलेत विशालने. आपण काय सांगणार की आपल्या नवनिर्वाचित आपले पालकमंत्री आहेत त्यांच्याकडून आता आपल्या जिल्ह्यासाठी काय अपेक्षा आहेत? त्यांच्याकडनं तर मला बऱ्याच अपेक्षा आहे आणि ते करतीलच. तर मी नेहमी पेपरमध्ये वाचत असते की महिलांकरता ही योजना निघाली आहे, ती योजना निघाली, पण त्याचा कुठे त्याचा हे होतोय हे म्हणजे उघडकीस येतच नाही आहे. आणि हे कुठे काय होते काय म्हणजे एकदा पेपरमध्ये आले की नंतर त्याचं काहीच हे नाही. आम्ही पुष्कळदा त्याची चौकशी करतो पण ते होणार आहे, उद्या येणार आहे फॉर्म, ते म्हणजे खूप त्रास होतो त्याच्याबद्दल. तर ह्या योजना महिलांसाठी ज्या काढतात त्याचा खूप शासनाने त्याच्यावर लक्ष द्यावे हीच माझी विनंती. आपण काय सांगणार विशाल सर? मी सर्वात महत्त्वाचं अकोला जिल्ह्यातला जर प्रश्न पाहिला तर यावर्षी तापमान 48 डिग्री सेल्सिअस पर्यंत गेलेलं होतं आणि यावेळेस थंडी पण फार कड्याकड्याची पडलेली होती.
तर मला असं वाटतं की वृक्ष तोड जी झाली आहे किंवा वृक्ष लागवड फक्त म्हटल्या जाते पण केल्या जात नाही आणि त्याचं संवर्धन जे केलं पाहिजे आहे, प्रत्येक नागरिकाला केलं पाहिजे, ते होत नाही. आता मला असं वाटतं की वृक्ष लागवड जास्तीत जास्त प्रमाणात व्हायला पाहिजे. निसर्गाचं संवर्धन आहे, प्लॅस्टिक बंदी आहे आणि पाण्याचं संवर्धन आहे, जलसंवर्धन आहे आणि पाण्याच्या जास्तीत जास्त स्रोतांना शुद्धीकरण करण्याची फार गरज आहे. कारण की आज आपण जिल्हा सामान्य रुग्णालयात जातो तेव्हा डायरिया, मलेरिया असे विविध रोगांच्या पेशंट जास्त दिसतात. तर ते आपल्याला हे थोडं एक पर्यावरण संरक्षण आहे, निसर्गाचं संवर्धन आहे आणि पाण्याचं संवर्धन आहे, हे प्रश्न थोडेसे लक्ष देऊन करायला पाहिजे आणि हे जनसहभागातून पण एक मोठी याच्यात चळवळ करायला पाहिजे असं मला प्रशासनाला सांगायचं आहे. सोबतच आपल्याला यावेळी अकोल्यामध्ये 2 मुद्दे आणखी गाजले, ते म्हणजे दोन्हीही वेळेस बंद पुकारण्यात आला. तर हा बंद खरंच व्हायला पाहिजे होता का दोन्हीही मुद्द्यांसाठी? समर्थन आणि NRC आणि CAA साठी बोलताना तर मला तरी असं वाटते की जो विरोध आहे, जे विरोधक आहेत आणि जे समर्थक आहेत NRCचे, त्या दोघांनाही अजून CAA किंवा NRC काय आहे नेमकं कळलेलं नाही. ते गोंधळलेले आहेत. आपल्या पक्षाने, आपल्या नेत्यांनी आदेश दिले आणि आपण मोर्चात सहभागी झालो, अशा दोन्हीकडच्या परिस्थिती आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की पहिले त्या गोष्टीचा त्यांनी चांगला अभ्यास करावा. मी जो काही अभ्यास केला आहे किंवा ती जे ओरिजिनल बिल जे वाचलं मी, त्याच्यावरती जे अभ्यास केला, त्याच्यावर मी जे काही लिहिलं आहे, तर त्याच्यातून मला हेच दिसतं की याचा भविष्यात प्रत्येक भारतीय नागरिकाला, मग तो हिंदू असो की मुस्लिम असो, त्याला त्रास होणारच आहे. आणि आता जो सध्या प्रचलित कायदा आहे, जो CAA यांनी जो आणला आहे, आता त्या कायद्याची गरज नव्हती. आता जो सध्या प्रचलित कायदा होता त्याच्यानुसार आपण घुसखोरांना परत पाठवू शकत होतो. तुम्हाला जर मुस्लिम नको आहेत तर तुम्ही मुस्लिमांसाठी, मुस्लिमांनी अर्ज केला, तुम्ही नाकारा ना की नको आम्हाला, तुला नागरिकत्व देत नाही आम्ही, असं करू शकता. तुम्हाला काही बंधन नाही आहे देशावरती, या शासनावरती. पण तरीही मुद्दामून काहीतरी एक धार्मिक वाद घालायचा या उद्देशातून हा कायदा आलेला आहे, असंच मी हे कायदा बघितल्यानंतर वाटते. आणि हे जे अकोल्याची परिस्थिती आहे, तर अकोल्याच्या लोकप्रतिनिधींना हात जोडून माझी विनंती आहे की जे बच्चू कडू आहेत, आता एवढे सगळे आमदार लोक असताना, खासदार, लोकप्रतिनिधी असताना महाराष्ट्रातले, एखादं बच्चू कडू सारख्याच माणसाच्या इकडे आपलं लक्ष का बरं जाते? का बरं तो माणूस लक्ष वेधतो? कारण की तो माणूस कोणाचा ऐकत नाही, तो कोणा पक्षाच्या नेत्याच्या अंडरमध्ये नाही, तो फक्त सामान्य माणसाचे प्रश्न मांडतो. आता इथे जिशान हुसेन सारखा एखादा नगरसेवक उभा राहतो, त्याला काही पक्षाने आदेश दिला नाही, काही नाही, पण सामान्य माणसाला कुठेतरी टॅक्स जास्त पडतो आहे, महानगरपालिका जबरदस्ती टॅक्स वसूल करते, म्हणून जिशान हुसेन सारखा एखादा नगरसेवक उभा राहतो आणि तो हायकोर्टात जाऊन स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून सर्व अकोलेकरांच्या वतीनं केस लढतो आणि सगळ्यांचा टॅक्स कमी करून दिला त्या माणसाने. तर लोकप्रतिनिधींना ही विनंती आहे की तुम्ही तुमचा पक्ष आणि नेत्यांना न बघता सामान्य माणसाचे प्रश्न बघा, सामान्य माणसाला केंद्रस्थानी बघून तुम्ही तुमचं काम करा, एवढी विनंती करतो सर्वांना. उच्च दर्जाचं घ्या, चांगलं घ्या. दुसरा मुद्दा असा की या जिल्ह्यामध्ये मला बच्चू कडू यांच्याकडनं फार मोठी अपेक्षा अशी आहे की जर कलेक्टरचा मुलगा असेल तर त्यालाही तेच शिक्षण मिळालं पाहिजे आणि जर एखाद्या शेतकऱ्यांचा मुलगा असेल तर त्यालाही तेच शिक्षण मिळालं पाहिजे. समान शिक्षण कायदा असं जर काही पारित करता आलं किंवा समान शिक्षण जर देता आलं तर मला ते महत्त्वाचं वाटेल. याचं कारण असं, कारण की एखाद्या जर 7 वर्षाच्या मुलाला ट्विंकल ट्विंकल शिकवल्या जात असेल आणि त्या 7 वर्षाच्या मुलाला वटाणा फुटाणा शेंगदाणा उडत चालला टनाटना हे जर शिकवल्या जात असेल तर मला वाटतं की या दोन्ही मधल्या जर बाजू बघितल्या तर येणाऱ्या काळामध्ये कोणता मुलगा टिकेल आणि कोणता मुलगा मागं जाईल. म्हणजेच की श्रीमंत लोक अधिक श्रीमंत आणि गरीब अति गरीब होत जातील. परंतु मला सांगायचं आहे की शिक्षणाची धुरा मजबूत करा. दुसरा महत्वाचा मुद्दा की आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये जेव्हापासून मी आलो, मी खेड्याचा मुलगा आहे, परंतु मी जेव्हापासून अकोल्यामध्ये शिकायला आलो तेव्हापासून माझ्या डोळ्यामध्ये धूळ झोकण्याचं काम या प्रशासनाने केलंय की रस्त्याने केलंय हा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. हा धुळीचा प्रश्न सुटलेला पाहिजे. तिसरा महत्वाचा मुद्दा, ज्या वेळेला आम्ही गाडीवरती स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने, हे फक्त गाणं ऐकण्यासाठी मधुर नाही तर सुंदर शहर दिसावं यासाठी व्हावा. चौथा महत्वाचा मुद्दा की आम्ही वृक्षारोपण करतो, परंतु वृक्षारोपण करत असताना वृक्षारोपण नावाचा सण आम्ही नवीन आणला. म्हणजे दिवाळीला लक्ष्मीपूजन करायचं आणि उरल्या सुरल्या दिवसात बायकोला झोडायचं, अशा ज्या वेळेला आमच्या देशाची परिस्थिती आहे, मला सांगायचं आहे की वृक्षारोपण नावाचा सण आमच्या अकोल्यामध्ये आलेला असताना, संपूर्ण भारतामध्ये आलेला असताना हा सण फक्त एका दिवसापुरता मर्यादित नाही तर वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धनाकडे आमची वाटचाल असली पाहिजे. हा महत्वाचा मुद्दा आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा असा की आमच्या देशामध्ये असलेली सगळ्यात भयानक अवस्था म्हणजे धर्मव्यवस्था आणि या धर्मानं उद्ध्वस्त केलेला हा भारत.
भारत कोणत्याही एका व्यक्तीनं उद्ध्वस्त केला नाही, तर हा धर्माधर्मांनी उद्ध्वस्त केलेला आहे. परंतु एकाही धर्मानं एका माणसाला दूर करा असं सांगितलेलं नाही, परंतु सगळ्या माणसांना एकत्र करा असा धर्म सांगतो. आणि धर्मनिरपेक्ष या शब्दाचा प्रजासत्ताक दिनी जर आम्ही अर्थ घेतला तर मला सांगायचं आहे की धर्मनिरपेक्ष कशाला म्हणतात, की ज्याच्या काळजात राम आहे, ज्याच्या काळजात बाबासाहेब आहेत, ज्याच्या डोक्यात शिवराय आहेत, ज्याच्या डोक्यामध्ये म्हणजे सावित्रीबाई फुले आहे, म्हणजे सगळ्या जाती धर्मांचे लोक ज्या वेळेला एका माणसांमध्ये असतील, मला वाटतं तो देश धर्मनिरपेक्ष असेल. नाही की नाही तर टिक्का लावला म्हणून हा शिवाजी महाराजांचा अनुयायी झाला आणि टिक्का लावला नाही म्हणून हा एखाद्या मुस्लिम संघटनेचा कार्यकर्ता झाला, असं मला सांगायचं नाही. मला सांगायचं आहे की धर्मनिरपेक्ष हे राज्य घडलं पाहिजे. आणि धर्मनिरपेक्ष राज्य घडत असताना मागच्या वर्षी याच दिवशी दिल्लीला बोललेलं विधान मला पूर्ण करावं वाटते की मैं उस भारत का निर्माण करना चाहता हूँ, मैं उस भारत का निर्माण करना चाहता हूँ जहाँ राम के हाथ में कुरान और रहीम के हाथ में गीता का ज्ञान हो. मैं उस भारत का निर्माण करना चाहता हूँ जहाँ राम के हाथ में कुरान और रहीम के हाथ में गीता का ज्ञान हो, जहाँ हर हिंदू मस्जिदों पर चद्दर चढ़वाए और जहाँ हर मुसलमान मंदिरों पर फूल बरसाए. या प्रकारचं आमचं राष्ट्र व्हावं, सगळ्यांना समान वागणूक देणारे हे राष्ट्र व्हावं. ज्याप्रमाणे तृतीय लिंगींना आपल्याला आपल्या इथं समान वागणूक भेटावी, हा देखील इथं प्रस्ताव ज्या वेळेला मांडण्यात आला तो फक्त कागदावर नाही तर तो प्रत्येकाच्या काळजावर असावा. कारण की जगण्याचा आणि या राष्ट्रावर प्रत्येक माणसाचा तेवढाच एक अधिकार आहे हे सांगतो. आणि इथल्या प्रत्येक युवकांनी उठून उभं राहावं आणि प्रत्येक मोठ्या माणसानं आमच्यासारख्या तरुणांच्या पाठीवर थाप टाकावं. हा देश प्रजासत्ताक, स्वातंत्र्य आणि येणाऱ्या काळामध्ये सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. याच मुद्द्यावर आता आपण आपलं काय मत व्यक्त करणार की आजच्या आपल्या जिल्हा प्रशासनाकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? पहिल्यांदा तर प्रत्येकाने आपल्या घरापासूनच काही ना काही सुधारण्याची वेळ आलेली आहे. प्रशासन तर हे फक्त कागदोपत्री राहिलेलं आहे. मी सुधारले तर जग सुधरेन किंवा राष्ट्र सुधरेन याच्यावर माझा विश्वास. आणि दुसरी गोष्ट ही आहे की मी ज्या वार्डात राहते त्या वार्डातनं किती वेळा मी कंप्लेंटा दिल्या महानगरपालिकेमध्ये, तरी पण आजपर्यंत तो मंगरुळपीर जो रोड आहे तो जसाच आहे. खासदार साहेब संजीव भाऊ धोत्रे यांनी काही दिवसांपूर्वी एक बैठक घेतली. त्याच्यानंतर तात्पुरता तो खड्डे बुजवण्याचा प्रयत्न जो आहे तो तात्पुरता कागदोपत्री झालेला आहे. आणि अक्षरशः आता पण ते खड्डे जे आहेत ते चंद्रावरचे खड्डे असल्यासारखे दिसते. नेहमी येता जाता आमच्या शरीराला किंवा किती जणांना नाहक त्रास आहे त्याचा, हा एक मुद्दा आहे. आणि दुसरी गोष्ट हे महानगरपालिका किती वाढ झालेली आहे आणि त्या वार्डात किती स्वच्छता झालेली आहे आणि ते वार्ड किती चांगल्या तऱ्हेने दिसत आहेत, हा प्रत्येक नगरसेवकांनी किंवा महापौरांनी जाऊन त्याचा तपास करावा. धन्यवाद. आज इथे उपस्थित सर्व नागरिकांचे एकदा पुन्हा धन्यवाद देते. हॅपीनेस इज डिपेंड व्हॉट कॅन यू कॅन गिव्ह, नॉट व्हॉट कॅन यू कॅन गेट. तुम्ही काय मिळवलं यापेक्षा तुम्ही दुसऱ्यांच्या आयुष्यासाठी काय करता यावर आपल्या आयुष्याचं सर्व गणित अवलंबून असतं. आणि आजवर मागील 71 वर्षात सोने की चिडिया म्हणून गणल्या जाणाऱ्या या भारत देशानं काय गमावलं किंवा काय कमावलं यापेक्षा एकूणच या मागील वर्षातील उलथापालथी किती होत्या, राजकीय असतील, सामाजिक असतील, एकूणच JNUचा मुद्दा गाजला. या भारत देशात आता नेमका देश प्रजासत्ताकाच्या दिशेने जातोय की अजूनही देश कुठेतरी पारतंत्र्य असल्यासारखा वाटतोय विचारातून. आपण आज हाच मुद्दा घेऊन RRCच्या विशेष कार्यक्रमामध्ये मी विशाल गोरे आपलं मनस्वी स्वागत करतो. आज आपल्यासोबत ही अकोल्यातील सर्व सजग मंडळी, सजग नागरिक आहेत, ज्या माध्यमातून आपण प्रजासत्ताक काल, आज आणि उद्या हा विषय घेऊन आज आपण यांच्याशी संवाद साधतोय. खरंच 71 वर्षाचा विचार करता आज देश प्रजासत्ताक विचारांनी किंवा एकूणच बाजूंनी झालाय का असं वाटतंय का, किंवा काही समस्या आहेत का आपल्या देशामध्ये? नमस्कार, मी शरद कोकाटे, अकोला इथे राहतो आणि पर्यावरणवादी म्हणून काम करतोय. सर्वप्रथम भारताच्या तमाम नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि अतिशय छान विषय तुम्ही निवडलेला आहे की काल, आज आणि उद्या. एक पर्यावरणवादी म्हणून काम करत असताना मला जे जाणवलेलं आहे की काल, आज आणि उद्या जी आमच्या परीने जी मांडलेली समस्या होती, जी पूर्ण भारताची नसून पूर्ण जगाची समस्या निर्माण झालेली आहे की पर्यावरणाच्याकडे होणारे दुर्लक्ष हे जगातलं सगळ्यात मोठं येणारं भीषण संकट असेल. की
आज आम्ही जेव्हा आतंकवादाचा किंवा नक्षलवादाचा विचार करतो किंवा इतर सामाजिक समस्या आहे की प्रगती होत असताना ह्या समस्या निर्माण होतील, परंतु जी महत्त्वाची समस्या निर्माण झालेली आहे आज पर्यावरणाची, त्यामुळे होणाऱ्या जीवितहानी ही सगळ्यात जास्त मोठी जीवितहानी आहे असं मानलं गेलेलं आहे. परंतु त्याकडे प्रकर्षाने आतापर्यंत कुठल्याच पक्षांनी म्हणा किंवा कुठल्याही संस्थेने तेवढं जातीने लक्ष देऊन, सरकारने किंवा बाकी सिस्टमने त्याच्यावर तेवढं लक्ष देऊन काम नाही केलेलं. नागरिकांची जबाबदारी नाही. ही नागरिकांची जबाबदारी नक्कीच आहे, परंतु कुठल्याही शहराचा विकास किंवा कुठल्याही जागेचा विकास करताना प्रशासनाने तो विकास करताना नागरिकांची सुद्धा त्याच्यात सहभाग किंवा त्यांचे विचार मांडले गेले पाहिजे. त्यांचा सहभाग असल्याशिवाय शक्य नाही आहे. एखाद्या शहराचा विकास करताना आम्ही विचार करतो की त्या एरियाचा, फॉर एक्झाम्पल आमच्या अकोल्याचा फ्लायओव्हर ब्रिज होतो आहे किंवा अकोल्यात काही रोडचं एक्सपान्शन होतं आहे. मी बऱ्याचशा सिटीमध्ये पाहिलं की तिथे वृक्षतोड न होता डेव्हलपमेंट झालेली आहे. नाशिकमध्ये पाहिलं रस्त्याच्या मधोमध किती असे झाडं आहे की जे तोडले नाही गेली. मग अकोल्यात असे कुठलं इंजिनियर आहे किंवा कुठलं असं सिस्टम आहे की जे एकदम डेव्हलपमेंट व्हायच्या आधीच एवढे जुने आणि सर्वांना पोषक असलेली झाडं जमीनदोस्त करण्यात आली. ॲट द सेम टाईम तुम्ही त्याच्या रिप्लांटेशनसाठी किंवा वृक्षारोपणासाठी काही प्रयत्न केले का? एवढ्या मोठ्या आकडे आतापर्यंत आपल्या शहरात किंवा महाराष्ट्रात, भारतात दिल्या गेले वृक्षारोपणाचे, परंतु तशा वृक्षारोपणाचं कुठलीच अवस्था अजून दिसून आलेली नाही किंवा असे वृक्षारोपण झालेले कोटीमध्ये आकडे दिल्या जातात दरवर्षी. आपण आरे कॉलनीचा एक मुद्दा पाहिला की त्यांनी त्या अतिशय कमी वेळात सरकारने केलेलं, अतिशय फास्ट जलद गतीने केलेलं काम जे असेल ते वृक्षतोड आहे. महाराष्ट्रातल्या आमच्या वृक्षप्रेमींसाठी किंवा पर्यावरणवादींसाठी सगळ्यात दुर्दैवी घटना होती की एवढ्या फास्ट काम महाराष्ट्रात काय भारतात कुठेच नाही झालेलं. 21,000 झाडं तोडल्या गेली. 21,000 झाडं लागलेली मला आतापर्यंत कुठे नाही दिसली, पण एक आरे कॉलनीसाठी 21,000 झाडं एक 8 दिवसात 10 दिवसाच्या स्पॅनमध्ये तोडल्या जाऊ शकतात आणि तसं रिप्लांटेशन करण्यासाठी कुठेच त्यांच्याकडे पर्यायी योजना नाही. तर ही सगळ्यात मोठी समस्या येणाऱ्या दिवसात 100% असेल. देशाचा विकास होत असताना कुठेतरी पर्यावरणाचा समतोल राखला गेला पाहिजे, ही सर्वात महत्त्वाची बाजू आहे. आणि देश विकासाकडे वळतो आहे, फ्लायओव्हर होत आहेत, परंतु ही कामं करत असताना झाडं तोडल्या जातात. याचा अर्थ कुठेतरी निसर्गाला हानी पोहोचवल्या जात आहे. आजचं सरकार किंवा एकूणच आपण प्रत्येक नागरिक म्हणून निसर्गाचा समतोल राखणं किती महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही पर्यावरणपूरक गणपतीचा एक चांगला उपक्रम राबवता, हे किती महत्त्वाचं आहे. सोबतच काय आपल्या जिल्ह्यातील किंवा शहरातील महत्त्वाच्या समस्या असतात. धन्यवाद. मी अजय सेंगर, माझं इथे पावस टुरिझम आणि पावस ट्रॅव्हल्स म्हणून आहे. तर मला तरी असं वाटते, आम्ही शरदराव आणि आम्ही सोबत भरपूर कामं करतो. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जसं तुम्ही मला विचारलं की प्रजासत्ताक आता वाटते काय, तर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 3 वर्ष सर्वोपरी विचार करून प्रजासत्ताक दिन आपण आपल्या देशाला प्रजासत्ताक म्हणून डिक्लेअर केलं गेलं. भरपूर विचारांती, भरपूर स्टडी करून आपण प्रजासत्ताक देश बनलो. सुरुवातीला मला वाटते ते फारच चांगलं, आपण प्रजासत्ताक म्हणून आपण फार चांगली कामगिरी आपल्या देशाने केली, परंतु आता कुठेतरी त्याला नख लागलेलं दिसतंय. पुष्कळशा गोष्टी असतील, त्यातलं एक पर्यावरण सुद्धा असेल. पर्यावरण आणि काय दंगे, काय हे काय ते काय, विचार भिन्नता 100% असू शकते देशात, परंतु देशावर प्रेम असायलाच पाहिजे. आणि आता कुठेतरी तो, जसं मॅडमने म्हटलं, कुठेतरी तो विचार वेगळा झालेला वाटतो आहे. पर्यावरणाचं जसं तुम्ही विचारलं, तर आम्ही आता 2000 मुलांना शरदरावांनीच ते ट्रेनिंग घेतलं होतं. आम्ही सेमिनार केला होता की 2000 मुलांनी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवली. तर आम्ही पर्यावरणाला पूरक गोष्टी कराव्यात म्हणून आणि देशाला बरं व्हावं, देशामध्ये काहीतरी चांगलं व्हावं म्हणून आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतोय. तर मला वाटतं सगळ्यांनी या गोष्टी करणं भाग आहे. प्रत्येकाने विचार केला पाहिजे की आपल्या देशाला खरंच आपण कुठेतरी विचार मानतो तर परिवर्तनाच्या दिशेने जातो. परिवर्तन मला वाटते की जर फार मोठ्या, मी आता विदेशात, माझा बिझनेस असा आहे की मी विदेशात फिरतो. मला वाटते पुष्कळ वेळ मी पाहतो की आपल्या इथे कचरा किंवा घाण करणे ही समस्या फार आहे. लोकांना अजून जागृती ती आलेली नाही आहे. विदेशात तुम्ही कुठेही जा
तिथे तुम्हाला असं दिसेल की प्रत्येक ठिकाणी साफसफाई इतकी ठेवली जाते, एकदम साफसफाई ठेवल्या जाते आणि प्रत्येक नागरिक त्यासाठी जागरूक असतो. आपल्या इथे या गोष्टीची कुठेतरी कमतरता आहे असं मला वाटते आणि त्या दृष्टीने पण आपण फार विचार करायला तर प्रत्येक नागरिक देशाला प्रजासत्ताक बनवणे किंवा टिकवून ठेवणे हे मला तरी वाटतं प्रत्येक नागरिकाच्या हातात आहे. प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. फक्त प्रशासन ला दोष देऊन आपल्याला चालणार नाही. काही मुद्दे शरदरावांनी फार चांगले मांडले, प्रशासनाने ते केलंच पाहिजे. परंतु मला असं वाटते त्यातल्या त्यात आपण प्रत्येक नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखावी व या देशाला खरंच प्रजासत्ताक देश म्हणून पुढे न्यावं अशी माझी मनोमन इच्छा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, परंतु आज आपला देश ज्या वाटेने जात आहे तेथे कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. आज देशात समता, बंधुता, एकात्मता निर्माण करण्यासाठी राजकीय विश्लेषक किंवा एकूणच राजकीय मंडळी कमी पडत आहे का, असं चित्र आपल्याला देशात दिसतं की कुठेतरी राष्ट्रीय एकात्मता धोक्यात येत आहे. NRCच्या विरुद्धही मोर्चे निघालेत आणि NRCच्या समर्थनार्थही मोर्चे निघाले. एक राजकीय विश्लेषक म्हणून किंवा राजकीय पार्श्वभूमी म्हणून तुम्हाला काय वाटतं की देशात राजकीय जी मंडळी आहे तीच कुठेतरी काही पेरायचा प्रयत्न करते? सर्वप्रथम नमस्कार, मी सागर कावरे पाटील, सचिव महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस. RRC चॅनलचं मी आभार मानतो की त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. आणि खरं तर आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ज्या महान आत्म्यांनी, महापुरुषांनी बलिदान दिलं आणि या देशाला खरं तर प्रजासत्ताक आज आपण म्हणतोय, त्यांना मी नमन करतो, त्यांना विनम्र अभिवादन करतो. आणि आपण जो प्रश्न विचारला, खरं तर ज्या लोकांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं ते काही कुठल्या एका जातीचे नव्हते, ते काही कुठल्या एका धर्माचे नव्हते. सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन त्यांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. आणि आज तुम्ही बघताय गेल्या 5 वर्षाच्या काळात रस्त्यावर असा एकही समाज उरला नाही की जो रस्त्यावर उतरला नाही. कधी जैन समाज उतरतो, कधी मराठा समाज उतरतो, कधी मुस्लिम समाज उतरतो, कधी बौद्ध समाज उतरतो. हे कुठेतरी राजकीय लोकांचीच पोळी शेकण्याचं कारण आहे की जातीय दंगल घडवून आपलं राजकारण करायचं, असं राजकारण सध्या चालू आहे. आता नुकतीच आपण अकोल्याची जर गोष्ट केली तर जिल्हा परिषद निवडणुका पार पडल्या. त्या जिल्हा परिषद निवडणुकांमधला खर्च जर तुम्ही बघितला, हा खर्च कुठला एक सामान्य व्यक्ती करू शकत नाही. मग हा खर्च झाला कुठून? मग काहीतरी ठराविक लोकांनीच राजकारण करायचं, कुठून पैसे आणायचे ते पैसे उडवायचे. आणि लोकांना मी या आजच्या दिवशी एक विनंती करू इच्छितो. आज राष्ट्रीय मतदार दिवस सुद्धा आहे. आजच्या दिवसाला फार महत्त्व आहे. लोकशाही टिकवण्याकरिता आजच्या दिवशी म्हणजे मतदार आपण जनजागृती करतो. प्रशासन फार आजच्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी सकाळी रॅली सुद्धा काढली. मी मागील वर्षी आजच्याच दिवशी त्यांना एक निवेदन दिलं होतं की आपण महानगरपालिकेमध्ये अनेक वार्डात बघा 400 ते 500 मतदार हे बोगस आहेत. ते त्यांचा त्या एरियाशी कुठलाच संबंध नाही. ते बरोबर त्या मतदाराच्या दिवशी येतात आणि त्या ठराविक जुन्या राजकीय जे लोक आहेत, जे अनेक वर्षापासून नगरसेवक पद भोगतायत आणि अकोल्या शहराचा वाट्याबोळ करत आहे, त्यांना ते मतदान देतात. मग आपण नवीन मतदारांमध्ये आपण मतदान जागृती झाली पाहिजे. मतदान हे 100% झालं पाहिजे. खरंच 100% मतदान झालंच पाहिजे. प्रत्येकाने मतदानाचा अधिकार बजावलाच पाहिजे. पण या बोगस मतदारांचं काय? यांनी लोकशाही बळकट होणार आहे का? खरोखर ज्याची काम करण्याची इच्छा आहे, ज्यांचं या अकोला शहरावर प्रेम आहे, ते लोक निवडून जातील का? आणि दुसरी विनंती मी लोकांना करू इच्छितो की लोक त्या इलेक्शनच्या काळात 15 दिवसाकरिता जिल्हा परिषदमध्ये मी नाव न घेता बोलतो, मी अनेक ठिकाणी बघितलं, त्या 15 दिवसाच्या काळात लोक काहीतरी खाऊन पिऊन घेतात आणि मतदान बजावतात. पण तुम्ही जेव्हा खाऊन पिऊन घेता त्यानंतर 5 वर्ष त्यांना अधिकार राहत नाही त्यांना काही कोणतं काम सांगायला. 5 वर्ष त्यांनी केलेला खर्च 5 पटीने काढण्याचं काम काही राजकीय लोक करतायत. मी आजच्या दिवशी एकच विनंती करू इच्छितो अकोलेकरांना, कुठलीही धार्मिक भावना मनात न ठेवता ज्या व्यक्तीचं अकोल्यावर प्रेम आहे त्या व्यक्तीला निवडून द्यावं अशी मी त्यांना आजच्या दिवशी विनंती करतो. आता महाविकास आघाडी तुमची जी आहे ती राज्यात सत्तेत आहे. मग आता महाविकास आघाडी राज्यात सत्तेत असताना हे चित्र पालटणार आहे का? 100% पालटणार आहे. कारण या अगोदर तुम्ही म्हणते समस्या होत्या, आता या समस्या सुरूच आहेत. काय महाविकास आघाडी करेल असं वाटतं? सगळ्यात मोठं जर कारण तुम्ही बघसाल तर गेल्या 5 वर्षात जो बेरोजगारीचा टक्का वाढलेला आहे हा अतिशय ज्वलंत विषय आहे. हे बाकीचे मुद्दे होत राहतील, जातीय धर्मी हे ते, पण खरा मुद्दा जो आहे, व्यक्ती शिक्षण घेतो आहे, युवक माझा मित्र माझा भाऊ शिक्षण घेतो आहे पण तो नोकरीपासून वंचित राहतोय. मग हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि याच्यासाठी आमच्या महाविकास आघाडीचं धोरण आहे. खरं तर आमच्या युवक काँग्रेसच्या जाहीरनाम्यातच आम्ही पहिलं प्राधान्य नोकऱ्या देण्याचं केलं होतं आणि त्या हिशोबाने आमची वाटचाल सुद्धा चालू आहे. जिल्ह्यासाठी घेणार का काही? 100%. महाविकास आघाडी काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचं सरकार सध्या राज्यात आहे. पालकमंत्री हे आपल्या जिल्ह्यात आता महाविकास आघाडीचे आहेत. त्या माध्यमातून विकास व्हावा हा प्रत्येकाचा प्रयत्न आहे. एक सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं, अकोला शहराच्या किंवा जिल्ह्याच्या महत्त्वाच्या समस्या काय आहेत किंवा त्याच्यावर काय उपाययोजना करतात? नमस्कार, मी प्राध्यापक राजेश चव्हाण. मला असं वाटतं की काल, आज आणि उद्या प्रजासत्ताक या संदर्भात आपण बोललात. खऱ्या अर्थानं 26 जानेवारी 1950 पासून आपण प्रजासत्ताक झालो. मला असं वाटतं की मागील 71 वर्षात आपण खरोखर प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहोत. आपण एक लोकशाही देश म्हणून जगतो आहे आणि खरोखर भारतात जगातला एक सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारतात आहे. आणि भारताचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगता येईल की जगात विविधतेने नटलेला एकमेव देश जगातला असा भारत आहे. आता इथं विभिन्नता असतील, मतभेद असतील, पण तरीही आज भारतात लोकशाही टिकवणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मी म्हणतो की खऱ्या अर्थानं भारताच्या प्रजासत्ताकाला या मागील काही वर्षात सुरुवात झालेली आहे. पण देशाचा GDP कमी देशाचा GDP, मला असं वाटते की ठीक आहे ना, भारतातली विविधता आहे, एवढ्या मोठ्या संस्कृती आहे, चालीरीती आहे, वेगवेगळे मतभेद आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. नक्कीच मत मांडण्याचा नक्कीच अधिकार आहे, परंतु फक्त लोकशाही बळकट करण्यासाठी विकासात्मक कामांपेक्षा रोजगाराच्या ज्या महत्त्वाच्या समस्या आहेत किंवा जिल्ह्याचा आपण जर विचार केला तर जिल्ह्याच्याही अनेक समस्या आहेत, त्या सोडवणं किती महत्त्वाचं आहे. सक्षम लोकशाही टिकेलच, प्रश्नच नाही. जिल्ह्याच्या समस्या सोडवणं अगदी महत्त्वाचं काम आहे आणि आपण त्या सोडवले पाहिजे. पण आपण पाहतो की मागील काही वर्षात विकासाच्या दिशेने वाटचाल चालू आहे, होतेही आहे. आणि आता राहिला रोजगाराचा प्रश्न, तर आपण एकीकडे आधुनिकतेची कास धरतो आणि एकीकडे रोजगाराची गोष्ट करतो. आधुनिकतेच्या सोबत रोजगार काही अंशी कमी होईल. आपण आधुनिकीकरण करू तर तिथं मानवी हस्तक्षेप कमी होईल. आणि आपण पाहतो की रोजगार वाढत आहे. आणि आज भारतातलाच हा विषय नाही, जागतिक पातळीवर आपण विचार करतो आहे तर मंदीची जवळपास लाट सगळीकडे आहे आणि रोजगाराची कमतरता सगळ्याकडे दिसून येत आहे. पण भारत तरीही त्या दिशेने वाटचाल करते आणि मला आशा आहे की भविष्यात भारतातला हा रोजगाराचा प्रश्न काही अंशी मिटेल आणि भारतात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल. नक्कीच पुणे मुंबईचा विकास करता, जो विकास पाहता, तिथे होणारं आपल्या भागातील युवकांचं स्थलांतरण हे फार मोठं आहे. ग्रामीण भागात जेव्हा आम्ही भेटी देतो तर अनेक ग्रामीण भागातील गावं युवक स्थलांतरित होत असल्यामुळे युवकांचं प्रमाण शहरातील जिल्ह्यातील कमी होत आहे. ही सर्वात मोठी समस्या आहे. युवकांशी आपण इथे बोलतो आहे. युवकांना काय वाटतं तुम्हाला, आपले काय महत्त्वाचे मुद्दे आहेत किंवा एकूणच 71 वर्षातील प्रजासत्ताक जो दिन आपला आहे, जो उद्या होऊ घातलेला आहे, तर देशाला प्रजासत्ताक होण्यासाठी आपल्याला खरंच विकासाच्या दृष्टीने आपण चाललो आहोत का किंवा देशातील महत्त्वाचे मुद्दे काय वाटतात तुम्हाला? मी अमित ठाकरे, एक सामाजिक कार्यकर्ता या नात्याने आता इथे बोलतो आहे. देशामध्ये उद्या प्रजासत्ताक दिन आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व नागरिकांना माझ्याकडनं मी शुभेच्छा देतो. प्रजासत्ताक दिन आपण जो साजरा करतो, प्रजेला सत्ताधाऱ्यांपासून त्रास होऊ नये हा दृष्टिकोन सर्वप्रथम असायला हवा. जेव्हा की अशी परिस्थिती आता पाहायला मिळत नाही आहे. प्रजा ही सत्ता कोणाचीही असो, एका दृष्टिकोनातनं सत्तेच्या अंडर म्हणजे लोकांचं म्हणजे जी प्रजा आहे, प्रजा होरपडल्या जात आहे सत्तेच्या नेतृत्वाखाली, असं कुठेतरी परिस्थिती दिसते. आणि युवकांचं जे विचारलं तुम्ही, युवकांना रोजगार म्हणा किंवा युवकांना कुठेतरी दबावात ठेवण्याचं काम सत्ताधाऱ्यांकडनं होत आहे. ते कुठल्या सत्ताधाऱ्यांच्या बद्दल मला बोलायचं नाही. मी तेच म्हणतोय की मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून बोलतोय. मला कुठल्या सत्तेवर किंवा कुठल्या पक्षावर वोट ठेवायचं नाही. एकूणच सत्ताधाऱ्यांची गोष्ट सांगतोय. त्याच्यातलं सांगता नाही येत की पर्टिक्युलर हेच सत्ताधारी ते आहेत. आता सत्ता सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये दुसरी सत्ता आहे, इकडे राज्यात दुसरी सत्ता आहे. आणि विकासाचं काम जर म्हटलं, सगळे सत्ताधारी सारखेच आहे असं पण नाही म्हणत नाही. मी असं म्हणतोय की कुणी सत्ता कुणाची असो, युवकांकडे, युवकांच्या रोजगाराकडे, युवकांच्या म्हणजे त्यांना बेरोजगारीपासून दूर करून त्यांना पुढे नेण्यासाठी, त्यांना आधुनिकतेत भर घालण्यासाठी त्यांच्या हा सत्ता कोणाच्या हाती असो त्यांनी त्याच्यावर भर घातला पाहिजे. आणि राज्याच्या बाहेरच्या लोकांना रोजगार देण्यापेक्षा राज्यातल्या लोकांना रोजगार देण्यासाठी, त्या युवकांना, बेरोजगार युवकांना रोजगार देण्यासाठी अधिक प्रयत्नशील सेंट्रल गव्हर्नमेंट आणि राज्य सरकारनं राहायला पाहिजे, जे की ते राहत नाही आहेत. आज बरेचसे कॉन्ट्रॅक्ट बघतो आहे आपण रस्त्यावर, त्या रस्त्यावर जे इंजिनियर्स बघतो किंवा रोजगार बघतो आहे, त्याच्यात आपलं 100% जर 100 लोक जर त्या रस्ता करण्यासाठी असतील तर ते 100 पैकी 60 लोक हे राज्याच्या बाहेरचे दिसत आहेत.
UP बिहारमधले, महाराष्ट्र राज्यात हेच रोड आणि रोडमधले तुम्हाला विकास बघत असताना विकास करता आहात तुम्ही, हे तुम्ही मोठ्या छातीतोपणाने सांगताय, पण आज राज्यात जी सत्ता आतापर्यंत होती त्याच्या विरोधातली सत्ता आता आलेली आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये मोठी सत्ता आहे, तर मोठी सत्ता लहान सत्ता नाही पण विरोधातली सत्ता आहे. तर कुठंतरी सेंट्रल गव्हर्नमेंटकडून राज्य सरकारला अडकवायचं म्हणजे जो फंड आहे फंड दिलाच नाही तर हे काम काय करतील अशी गोची करण्याचा प्रयत्न वरतून चालू आहे असं दिसत आहे. रोजगार आणि युवकांचं तर फार दूरची गोष्ट आहे. इथे मधात आणि अकोल्यामध्ये आपण 2 लोक गमावलेले आहेत. एक दोन्ही MR होते, वैद्य म्हणून एक जो ॲक्सिडेंटमध्ये एक्सपायर झाले, अतिशय वाईट घटना आहे आपल्या अकोल्यासाठी. आणि दुसरे आंबुसकर म्हणून होते जे बायपासला त्यांचं तिकडे दापकी रोडच्या तिकडे. तर ॲक्सिडेंटमुळे काय झालं की विकास करत असताना तुम्ही नियोजनबद्धतेनं सगळ्या गोष्टी करायला पाहिजे की जे हा एक रस्ता करता आहात तर त्याचं पहिले नियोजन करायला पाहिजे की त्या रस्त्यावरून जाणारे नागरिक इकडून जायला पाहिजे तिकडून जायला पाहिजे, काहीच नियोजन नाही. पुन्हा सगळ्यात महत्त्वाचा हे रोड, या रोडच्या मधात खांबे आहेत ते तुम्हाला म्हणजे आत्महत्या करण्यात, ॲक्सिडेंट होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात. तेव्हा रोजगार आणि ॲक्सिडेंट युवक म्हणून आम्ही तर सामाजिक कार्यकर्ते म्हणून भरपूर आंदोलनं करतो. लोकांना आंदोलनांनी प्रश्न नाही सुटेल तर आम्ही त्याचा पाठपुरावा करतो आहे आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा आहुती द्यायला सुद्धा तयार आहे. आहुती द्यायची कुठली गरज पडणार नाही. आहुतीच्या आता भगतसिंगाचा काळ आता राहिलेला नाही, कुठेतरी आता आधुनिक आहुती विचारांचीच द्यायला पाहिजे, प्रश्नच नाही. अकोला शहरात सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेले आपल्यासोबत आहेत. आपल्याला काय वाटतं, आता सामाजिक समस्या भरपूर आहेत, आरोग्याच्या समस्या सर्वात महत्त्वाच्या आहेत. अमरावती विभागातील अकोला हा आरोग्य विभाग म्हणून मोठा गणला जातो महाराष्ट्रात. आरोग्याच्या सर्व कार्यालय इथे आहेत, परंतु आरोग्याच्या अनेक समस्या तुम्ही रोज पाहता. काय वाटतं तुम्हाला, आता मागील 71 वर्षापासून आता आपल्या इथे जे जिल्हा रुग्णालय आहे ते इंग्रजकालीन आहे आणि त्यापासूनही आतापर्यंत ज्या समस्या त्या सोडवल्या जात नाही आहेत. एक नागरिक म्हणून काय वाटतं, एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काय वाटतं? मी गोपीनाथ चाकर, संभाजीगढ़ माजी जिला अध्यक्ष. आरोग्य के बारे में तो मैं यही बोलना चाहूँगा कि जैसे कि भाई अभी मेन हॉस्पिटल में जो परिस्थिति खराब है, बहुत परिस्थिति खराब है. जैसे वो उस समय डिक्लेयर हुआ कि भाई पालक मंत्री बच्चू कडू आ गए. उस दिन मैं जब हॉस्पिटल में घूम रहा था तो वो हॉस्पिटल के अंदर इतनी साफ सफाई चालू थी और इतना ये चालू था कि भाई पूछो मत कि भाई कि क्या होना करके, यानी सब अपनी नर्स वगैरह बराबर, डॉक्टर भी बराबर लाइन से काम कर रहे हैं और नर्स भी बराबर काम कर रही है. और उस दिन में यानी मेरे को डॉक्टर को भी बोलना नहीं पड़ा कि भाई ये पेशेंट को तुम देखो करके. परिस्थिति इतनी खराब है यहाँ पे, जो माल आता है कभी कभी तो कंडीशन ऐसी है GMC की कि हाथ के जो क्लोज रहते, हाथ के क्लोज भी नहीं रहते ऑपरेशन करते समय. हम लोग कभी कभी उनको लिया के देते कि भाई तुम ये गर्भपेशी का ऑपरेशन है, ये ऑपरेशन तुम कर डालो, ये हम तुमको लेके देते. ऐसी कंडीशन अपने GMC की है और नया और GMC तैयार कर रहे हैं वहाँ पर. ये तो बराबर नहीं चला पा रहे और वो नया GMC और तैयार कर रहे हैं. अब उसके अंदर कितना घोटाला है क्या है वो अपने को कुछ मालूम ही नहीं. मतलब सिर्फ कोई अधिकारी या अच्छा आदमी कोई आता है तो तभी वो तभी वैसी होता है, बाकी सब कंडिशन वैसी बिल्कुल. अकोला जिल्ह्याच्या असतील, एकूणच सर्वात महत्त्वाचा जिल्ह्यातला जो प्रश्न आहे तो सिंचनाचा प्रश्न आहे, रोजगाराचा प्रश्न आहे, आरोग्याच्या फार मोठ्या समस्या आहेत. देश आज प्रजासत्ताक झाला, 71 वर्ष आपल्या देशाला झालीत, तरीही जेव्हा कधी रक्तदान करण्याचं काम पडतं तेव्हा नागरिक दूर जातात रक्तदानापासून, किंवा जेव्हा खरंच गरज पडते, मुळात तर प्रत्येक ब्लड बँकेत किंवा एकूणच सरकारी ज्या संस्था आहेत तिथे ब्लड अवेलेबल असणं गरजेचं आहे. परंतु त्यासाठी नागरिकांचा पुढाकार घेणे नागरिकांनी गरजेचं आहे की रक्तदान झालं पाहिजे. आपण अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात आहात, रक्तदान किंवा पर्यावरणविषयक काम करत आहात. अकोला जिल्ह्यात तुम्हाला काय वाटतं की या माध्यमातून काय नेमक्या समस्या येतात, आरोग्याच्या असतील किंवा रक्तदानासंदर्भात जेव्हा तुम्ही काम करता आणि कोणासाठी रक्त मिळवून देण्यासाठी धावपळ करावी लागते, याचा अर्थ असाच की अजूनही नागरिक रक्तदानाबद्दल सजग झालेले नाही आहेत का? या व्यतिरिक्त अजून कुठल्या समस्या वाटतात? वंदनीय गाडगेबाबा चरणी नतमस्तक होऊन सर्वप्रथम आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण जे विचारलं रक्तदानाविषयी, तर रक्तदानाविषयी आता म्हणजे मी जे 20 वर्षापासून कार्यकर्ता आहे, जेव्हा 18 वर्षाचा होतो त्यावेळेस आणि आताच्या काळामध्ये फार बदल झालेला आहे. नवी पिढी रक्तदानासाठी आता फार चांगल्या प्रमाणात जागृत झालेली आहे. स्वतःहून रक्तदान करण्यास प्रवृत्त होतात ते.
त्यामुळे त्यामध्ये चांगला बदल झालेला आहे, अवेअरनेस छान झालेला आहे, व्हॉट्सअप मीडिया वगैरे सगळं. ब्लडच्या बाबतीत फार चांगलं काम झालेलं आहे आता पूर्ण भारतामध्ये. बाकी काही समस्या वाटते का जिल्ह्यात? जिल्ह्यात पुष्कळ समस्या आहे. कुठंतरी मांडू शकाल किंवा माझी एकच इच्छा आहे, गाडगे महाराजांनी जे अंगीकारलेलं आणि आपल्याला सुचवलेलं आहे त्याप्रमाणे आपण प्रत्येक नागरिकांनी आपला परिसर कमीत कमी स्वच्छ ठेवून भारत देश सुजलाम सुफलाम करावा ही माझी विनंती. महाराष्ट्रात एक डॅशिंग व्यक्तिमत्व असलेले आमदार म्हणजे बच्चू कडू, जे आता नव्यानेच अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री झालेले आहेत. जिल्ह्याकडून किंवा जिल्ह्याच्या नागरिकांकडून अनेक अपेक्षा आहेत की या माध्यमातून त्या सोडवल्या जाव्यात. आपल्यासोबत पर्यावरणप्रेमी शरदजी कोकाटे आहेत. काय आपल्या नेमक्या अपेक्षा आहेत सर, जे पालकमंत्री आता सध्या अकोला जिल्ह्याला मिळालेले आहेत? सर्वप्रथम अकोल्याचे पालकमंत्री म्हणून श्री बच्चूभाऊ कडू हे आलेले आहेत. त्यांना अकोला नागरिकांतर्फे खूप खूप शुभेच्छा देतो. आणि सर्वात मोठं कौतुकाचा विषय म्हणजे त्यांनी जेव्हा अकोल्यात पहिल्या राजराजेश्वर नगरीत पहिला प्रवेश घेतला, त्यांना सगळ्यात जाणवलेली सगळ्यात मोठी समस्या जी होती ती धुळीची समस्या होती. बच्चूभाऊ, आम्ही ही समस्या गेल्या 50 वर्षापासून सहन करतोय आणि या समस्येबद्दल तुम्ही एवढे कमी वेळात अवगत झाले, आमच्यासाठी ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे. परंतु हा याच्यावर जो पर्याय यांनी किंवा अधिकाऱ्यांनी जो सुचवलेला आहे हा नाममात्र असून किंवा हा टेम्पररी नसावा. याला परमनंट सोल्युशन किंवा याला पर्यायी पूर्ण एकदा पर्याय चांगला निवडला जायला पाहिजे. त्याच्यासाठी नागरिकांचा सहभाग सगळ्यात महत्त्वाचा आहे की नागरिकांचा सहभाग जेव्हापर्यंत होणार नाही त्याच्याशिवाय ही समस्या निघणार नाही. कारण की ही नागरिकांसाठी सगळ्यात मोठी ठरलेली समस्या आहे. अधिकाऱ्यांसाठी अधिकारी 4 व्हीलरमध्ये फिरतात, त्यांना या समस्येबद्दल एवढं अवगत नसतात. नागरिक जेव्हा 2 व्हीलरवर ॲटोमध्ये फिरतात तेव्हा या प्रदूषणाचा त्रास काय होतोय हे प्रत्यक्ष नागरिक म्हणून आणि एक पर्यावरणप्रेमी म्हणून मी स्वतः अनुभवतो आहे. काय नेमक्या अपेक्षा आहेत सर आपल्या पालकमंत्री? सर्वात प्रथम मी बच्चू कडूजींचं अत्यंत अभिनंदन करतो की एवढा धडाडीचा पालकमंत्री आपल्याला यावेळेस आता मिळालेला आहे. आणि त्यांनी आल्याबरोबर जसं यांनी सांगितलं की धुळीची समस्या त्यांना लगेच जाणवली. वर्षानुवर्षे आपल्या अकोल्याला धुळीचं शहर म्हटलं जाते धुळीचं, आणि आता बच्चू कडूंच्या आदेशानंतर बहुतेक ती समस्या बदलेल. आम्हाला बच्चू कडून यांच्याकडनं भरपूर अपेक्षा आहेत आणि असाच धडाडीचा पालकमंत्री नेहमी आपल्या अकोल्याला असावा अशी आमची इच्छा. तुमच्या काय अपेक्षा आहेत? आता महाविकास आघाडी असल्यामुळे तुम्ही तर प्रश्नच नाही. सर्वप्रथम मी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांचे आभार व्यक्त करतो की या अकोल्यांची क्यू त्यांना तरी आली आणि बच्चू कडून सारखा डॅशिंग पालकमंत्री अकोला जिल्ह्याला लाभला. आणि बच्चू भाऊंनी अकोल्यात पहिलं पाऊल टाकलं आणि गेल्या अनेक वर्षापासून जो धुळीचा मुद्दा होता तो आजपर्यंत आपल्या इच्छे आमदार, खासदार, माजी पालकमंत्री यांना कधी दिसला नाही आणि तो आदरणीय बच्चू भाऊंना पहिल्याच दिवशी दिसला. यावरून आपण एक गोष्ट समजून जावं की अकोला आता विकासाच्या दिशेने वाटचाल करेल. यानंतर मी फक्त बच्चू भाऊंना एवढी विनंती करतो की हे कोर्ट एवढं बिघडलेलं आहे, हे मायबापाच्या बसचं राहिलं नाही, याला सुधारगृहात टाकावं लागेल. तसा जिल्हा अकोल्याचा झालेला आहे. याचा विकास जर तुम्हाला करायचा असेल तर बच्चू भाऊ शिवाय पर्याय नाही. त्यांचं हार्दिक स्वागत आणि धन्यवाद. तुमच्या काही अपेक्षा आहेत का? बच्चूभाऊ कडूंना सगळ्यात पहिले मी त्यांचं अशा भाषेत अभिनंदन करतो. आणि महाविकास आघाडी जी आहे, महाविकास आघाडीने किंवा शिवसेनेने पालकमंत्री आम्हाला एक नायक पिक्चर हे प्रॅक्टिकलमध्ये उतरवताना दाखवलं आणि तो पिक्चर आता पाहायला मिळेल. त्याच्यासाठी ज्या समस्यांची लिस्ट आहे आम्ही भरपूर आंदोलनं केले आणि बच्चू कडू साहेबांसारखेच केलेले आहेत. त्याच्यामुळे बच्चू कडूंचं आमचं रक्ताचं नातं आहे. आम्ही भरपूर ज्या समस्या असतील त्या बच्चू कडू साहेबांना देऊ. रिव्हर कट्स द रॉक नॉट बिकॉज ऑफ इट्स पॉवर, बिकॉज ऑफ कन्सिस्टन्सी. तुमच्याकडे किती शक्ती आहे यापेक्षा ते तुम्ही किती सामंजस्याने आणि सातत्याने वापरता यावर आपल्या विकासाचं गणित अवलंबून असतं. आज देश प्रजासत्ताक झाला आहे, गणतंत्र भारताचे आपण नागरिक आहोत. मागील 71 वर्षात देशाने केलेली प्रगती नक्कीच विकसनशीलतेकडे घेऊन जाणारी आहे. एकूणच तंत्रज्ञान असेल, नवीन प्रगती असेल, शैक्षणिक माध्यमं असतील, देशाने प्रगती साधली आहे. तरीही रोजगाराच्या समस्या, महाराष्ट्राचा विचार करता पाणी समस्या, सिंचनाच्या समस्या, अकोला जिल्ह्यातील खारपान पट्ट्याच्या समस्या अजूनही डोळे आव असून उभ्या आपल्या पुढे ठाकलेल्या आहेत. ह्या समस्या सोडवण्यासाठी निश्चितच राजकीय, सामाजिक, अधिकारी वर्ग आणि एकूणच नागरिकांनी जबाबदारीपूर्ण वागत या जिल्ह्याला आणि देशाला विकासाकडे घेऊन जावं हाच विचार गणतंत्र दिनाच्या माध्यमातून
प्रजासत्ताक काल, आज आणि उद्या या विचारातून व्यक्त केल्या जात आहे. धन्यवाद. धन्यवाद. रिव्हर कट्स द रॉक नॉट बिकॉज ऑफ इट्स पॉवर, बिकॉज ऑफ कन्सिस्टन्सी. तुमच्याकडे किती शक्ती आहे यापेक्षा ते तुम्ही किती सामंजस्याने आणि सातत्याने वापरता यावर आपल्या विकासाचं गणित अवलंबून असतं. आज देश प्रजासत्ताक झाला आहे, गणतंत्र भारताचे आपण नागरिक आहोत. मागील 71 वर्षात देशाने केलेली प्रगती नक्कीच विकसनशीलतेकडे घेऊन जाणारी आहे. एकूणच तंत्रज्ञान असेल, नवीन प्रगती असेल, शैक्षणिक माध्यमं असतील, देशाने प्रगती साधली आहे. तरीही रोजगाराच्या समस्या, महाराष्ट्राचा विचार करता पाणी समस्या, सिंचनाच्या समस्या, अकोला जिल्ह्यातील खारपान पट्ट्याच्या समस्या अजूनही डोळे आवासून उभ्या आपल्या पुढे ठाकलेल्या आहेत. ह्या समस्या सोडवण्यासाठी निश्चितच राजकीय, सामाजिक, अधिकारी वर्ग आणि एकूणच नागरिकांनी जबाबदारीपूर्ण वागत या जिल्ह्याला आणि देशाला विकासाकडे घेऊन जावं, हाच विचार गणतंत्र दिनाच्या माध्यमातून प्रजासत्ताक काल, आज आणि उद्या या विचारातून व्यक्त केला जात आहे. धन्यवाद.